जेव्हा दोन जागतिक महासत्तांचे नेते एकमेकांना भेटतात तेव्हा केवळ शब्दच बोलत नाही तर त्यांच्या शरीराची हालचाल म्हणजेच बॉडी लँग्वेज सुद्धा बरंच काही सांगून जाते। तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या आक्रमक हस्तांदोलनासाठी प्रसिद्ध आहेत। ते समोरच्याचा हात ओढतात, त्याला जवळ खेचतात आणि आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात। पण जेव्हा ट्रम्प चीनचे नेते शी जिनपिंग यांना भेटले तेव्हा काहीतरी वेगळंच घडलं। तज्ञांच्या मते हे केवळ एक साध्या औपचारिक भेटीचं हस्तांदोलन नव्हतं, तर ते एकमेकांना पारखून घेण्याचं एक युद्ध होतं। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बॉडी लँग्वेज तज्ञांच्या नजरेतून पाहणार आहोत की ट्रम्प आणि जिनपिंग यांच्या त्या ऐतिहासिक हस्तांदोलनाचा अर्थ काय होता आणि कोणी कोणावर मात केली, सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण, तुम्ही अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आताच खाली सबस्क्राइब बटन दाबा, जेणेकरून आमचे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला फीडमध्ये दिसण्यास मदत होईल। आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे। सुरुवातीला हे समजून घेऊया की ट्रम्प यांची हस्तांदोलन करण्याची पद्धत नेमकी काय आहे। बॉडी लँग्वेज तज्ञ ट्रेसी ब्राउन यांच्या मते ट्रम्प सहसा यंक अँड ग्रॅब म्हणजेच ओढणे आणि पकडणे तंत्राचा वापर करतात। यापूर्वी त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली तेव्हा त्यांना अक्षरशः स्वतःकडे खेचून घेतलं होतं। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी तर त्यांनी तब्बल 25 सेकंद हात मिळवला होता आणि त्यांना थोडं असंतुलितही केलं होतं। ही त्यांची डॉमिनन्स म्हणजेच वर्चस्व गाजवण्याची पद्धत आहे। पण चीनमध्ये मात्र ट्रम्प कमालीचे शांत आणि अधिक आदरपूर्वक दिसत होते। हे ट्रम्प यांच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध होतं। मानसशास्त्रज्ञ डेनिस एम डडली यांनी या हस्तांदोलनाचं खूप बारकाईने निरीक्षण केलं आहे। त्यांच्या मते यावेळेस खेळाची सूत्र शी जिनपिंग यांच्या हातात होती। सहसा दोन व्यक्ती जवळ आल्यावर हात मिळवतात, पण जिनपिंग यांनी ट्रम्प जवळ येण्यापूर्वीच आपला हात पुढे केला होता। याला वेल प्लेड मूव्ह म्हटलं जातं, कारण यामुळे ट्रम्प यांना त्यांची नेहमीची आक्रमक पद्धत वापरण्याची संधीच मिळाली नाही। हस्तांदोलन करताना हात जमिनीला समांतर आणि उभं असायला हवेत, पण जिनपिंग यांनी ट्रम्प यांचा हात पकडताच तो उलटा फिरवला, म्हणजे जिनपिंग यांचा हात वरच्या बाजूला होता आणि ट्रम्प यांचा हात खालच्या बाजूला। बॉडी लँग्वेजच्या भाषेत ज्याचा हात वर असतो तो वर्चस्व गाजवत असतो। तज्ञांच्या मते या पहिल्या भेटीत शी जिनपिंग यांनी पूर्ण नियंत्रण राखलं होतं। ट्रम्प यांनी कमी ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला की ते अधिक सावध होते हे सांगणं कठीण आहे, पण जिनपिंग यांनी ट्रम्प यांच्या आक्रमकतेला आपल्या संयमी आणि चपळ हालचालींनी उत्तर दिलं। एका जागतिक नेत्यासाठी हस्तांदोलन हे केवळ अभिवादन नसतं, तर मी तुझ्याशी कशा प्रकारे व्यवहार करणार आहे आणि मी तुला काय समजतो हे सांगण्याचा तो एक मार्ग असतो। आणि या हस्तांदोलनात डडली त्यांच्या मते शी जिनपिंग यांचा विजय झाला, कारण त्यांनी सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत नियंत्रण सोडलं नाही। मित्रांनो, हे छोटे वाटणारे प्रसंग जागतिक राजकारणात खूप महत्त्वाचे असतात। जर एखादा नेता दबावात दिसत असेल किंवा त्याने वर्चस्व गमावलं तर आंतरराष्ट्रीय करारांमध्ये आणि वाटाघाटींमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटतात। ट्रम्प आणि जिनपिंग यांच्या या भेटीने हे सिद्ध केलं आहे की महासत्तांच्या या लढाईत केवळ अण्वस्त्र किंवा व्यापार युद्धच नाही, तर बॉडी लँग्वेज सुद्धा एक शस्त्र म्हणून वापरलं जातं। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, खरंच एका हस्तांदोलनावर आपण एखाद्या नेत्याची ताकद ओळखू शकतो का, की हा केवळ तज्ञांचा तर्क आहे? ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यापैकी कोणाची बॉडी लँग्वेज तुम्हाला अधिक प्रभावशाली वाटते? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।